सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वैधानिक व प्रभाग समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया संपन्न पीठासीन अधिकारी सुशांत खांडेकर यांच्या उपस्थितीत सर्व निवडी बिनविरोध. प्रशासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विविध वैधानिक समित्या आणि क्षेत्रीय पातळीवरील प्रभाग समित्यांच्या सभापती निवडीची विशेष सभा आज दिनांक 13 मार्च 2026 रोजी पार पडली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कायदेशीर तरतुदींनुसार या सर्व निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त पुणे यांच्या आदेशान्वये पीठासीन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी राजाभाऊ हरिभाऊ जगदारे सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. वैधानिक व विशेष समिती सभापती निवडीचे मुद्दे. स्थायी समिती सभापती. महानगरपालिकेच्या आर्थिक नियोजनाचे प्रमुख केंद्र असलेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदी श्री अतुल दत्तात्रय माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण या समितीच्या सभापतीपदी श्रीमती बानू मुसा जमादार यांची निवड झाली. श्रीमती अंजली जाधव यांनी माघार घेतल्यानं ही निवड बिनविरोध ठरली. समाज कल्याण समिती सभापती. समाज कल्याण विभागाच्या सभापतीपदी श्रीमती गीता सूरज पवार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. प्रभाग समिती सभापती निवडीचे मुद्दे. क्षेत्रीय स्तर. शहरातील नागरी सुविधांच्या विकेंद्रीकरणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या चारही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदावर महिला सदस्यांनी वर्चस्व राखले असून सर्व निवडी बिनविरोध झाल्या आहेत. प्रभाग समिती क्रमांक 1. या समितीच्या सभापतीपदी श्रीमती अश्विनी नंदकुमार कोळेकर यांची निवड झाली. श्रीमती रईसा शिकलगार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. प्रभाग समिती क्रमांक 2. या समितीच्या सभापतीपदी श्रीमती वैशाली राजू गवळी यांची निवड करण्यात आली. श्रीमती सोनल पाटील यांनी अर्ज मागे घेतला. प्रभाग समिती क्रमांक 3. या समितीच्या सभापतीपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं श्रीमती माया सुभाष गडदे यांची निवड बिनविरोध जाहीर झाली. प्रभाग समिती क्रमांक 4. या समितीच्या सभापतीपदी श्रीमती अश्विनी विनोद कोळी यांची निवड झाली. श्रीमती बिल्किस बानू सादिक बुजुर्ग यांनी माघार घेतली. प्रशासकीय संनियंत्रण व उपस्थिती. सदर निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी महानगरपालिका आयुक्त श्री सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे आणि प्रमुख महापालिका सचिव श्री सहदेव कावडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तांत्रिक व प्रशासकीय मार्गदर्शन केले. या सभेचे संपूर्ण इतिवृत्त पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. या निवडीमुळे महानगरपालिकेच्या सर्व वैधानिक समित्यांचे गठन आता पूर्ण झाले आहे. यामुळे प्रलंबित विकास कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रभाग समित्यांच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरील समस्यांचे जलद निराकरण करणे प्रशासनास अधिक सुलभ होणार आहे.